कर्जत चौक मार्गावरील वाढत्या अपघातांच्या मालिकेने संपूर्ण तालुका हादरला असताना अखेर या गंभीर प्रश्नांची राजकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसात कर्जत तालुक्यातील 3 तरुणांना भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला असून या दुर्दैवी घटनेमुळे अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कर्जत चौक मार्गावरील अपघातांची मालिका काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षात या मार्गाने असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. अनेक कुटुंबाचे आधारवड हिरावले गेले, तर काही कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी पुढाकार घेत MSRDC प्रशासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करून या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. घारे यांनी पत्राद्वारे अपघात प्रवण ठिकाणाचे सर्वेक्षण, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, वेग मर्यादा दर्शवणारे फलक, धोकादायक वळणावर सूचना फलक, रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर व रस्ते चिन्हांकन तसेच पोलीस विभागाच्या समन्वयातून विशेष वेग नियंत्रण मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे जीव वाचवणे हे कोणत्याही राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही घारे यांनी दिलाय. कर्जत चौक मार्गावरील अपघाताचा वाढता आलेख आणि सातत्याने होणारे बळी पाहता आता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर यंत्रणा जागी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.